लॉंग ऑफ ते आपण पाहिलं तर फाईन आहे. थर्ड मॅन थोडासा बॅकवर्ड पॉईंटकडे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि दरम्यान आपण पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग फाईनकडे क्षेत्ररक्षक आहे. ही व्यूहरचना आपण पाहू शकाल. अनिकेतनं ठेवलेली आहे. समोर बॅटर आहे मिस्टर समीर. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया मॅचला सुरुवात आपण करतोय. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दणदणीत, खणखणीत ठोकलाय चौकार. खूपच वाढवणारा फटका आपल्याला पाहायला भेटला. पुढे टाकला समीरच्या आणि त्यांनी जबरदस्त लावून दी कार्पेट फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे थोडे दूर होते. लॉंग ऑफ देखील दूर होते. सो त्या अनुषंगाने अगदी वेगानं बॉल जमिनीलगत ट्रॅव्हल झाला. इथे हा बॉल चांगला पाहायला भेटतोय. दरम्यान पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप मधून गलीमधून बॉल काढण्याचा प्रयत्न होता. परंतु तो प्रयत्न इथे निष्फळ होत असताना समीर क्रीजवरती आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 4 हे समीकरण. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला फटका. क्षेत्ररक्षक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर दोन्ही पाठलाग करतायत. चेंडू मात्र तिकडे थांबणार नाहीये. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. जर सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि तिसऱ्या बॉलवर ते पुनश्च समीरनं त्याच्या नावाचा उल्लेख केलाय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. वॉट कॅच. फलंदाज बाद. समीरच्या खेळीत आण. समीर बॅक टू द डगआउट. युद्ध सुरू होतं, परंतु अखेरकार गोलंदाज अनिकेतनं हे युद्ध जिंकलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथ्या बॉलवरती गोलंदाज अनिकेत त्याच्या नावाचा उल्लेख केलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये तेजस आलेला आहे जरूर, परंतु इथे पाहावं लागेल आता अनिकेतचे फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. तेजसला थोडासा वेळ द्यावा लागेल, की तेजस वेळ घेईल की आक्रमकता दाखवेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अनिकेत ओव्हर द विकेट. हो वॉट अ बॉल. काय दर्जेदार बॉल आहे. इथे अनिकेत सांगतोय की माझं आधिपत्य नक्कीच या षटकावरती आहे. हा डॉट बॉल इथे मात्र धावफलक स्थिरावलेलं फक्त 8 या आकड्यावरती एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. तेजस स्ट्राईक वरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉलला निकेत टू तेजस. इथे खराब बॉल आहे. वळवलाय बॉल, टर्न केलाय. विकेट एरिया आहे. खाली क्षेत्राने तिकडे बॉल चाललाय. 4 धावांसाठी चौकार आणि याचबरोबर समाप्ती. या षटकामध्ये अनिकेतने दिल्या 5, एक गडी गेला बाद. तलावरती या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर
इथे मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग उशीद संघाची थोडीशी लेट एंट्री जरूर झालेली आहे. 2 धावांनी त्यांना फायनलाईज आपण केलेलं आहे. परंतु पाहूया त्यांचा खेळ कशा प्रकारचा राहील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग उशीद त्यांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जोडलेल्या आहेत. एक गड्याच्या 12 धावा जोडलेल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती लागलेले. षटक क्रमांक आता दुसरा घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम. शुभमच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलेला आहे. वेगवान गोलंदाज आहे शुभम. दुबल्या पतल्या कटकाटीचा जरूर आहे, परंतु राऊंड विकेटनं विकेटनं जाईल. समोर बॅटर आपण पाहू शकाल गणेश आहे. गणेश आणि तेजस या दोघांवरती आता सर्व काही निर्भर असेल, कारण की टॉपचा बॅटर आपण पाहिलं समीर त्याला डगआउटच्या आसराला पाठवलंय. फटका चांगला आहे. आडव्या बॅटनं फटका जरूर एक्झिक्यूट केला. वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेले आहेत, परंतु इथे मात्र सफलता मिळेल नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गणेशला, आणि गणेश बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कार्तिक आलेले आहेत. कार्तिक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हे होत असतं मित्रांनो, ज्या वेळेला कुठेतरी कॉन्फिडंट मानसिकता ही क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाची असते. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी या मॅच मध्ये जय बजरंग उशीद संघाची जी मानसिकता आहे ती कुठेतरी ढासळताना आपल्याला पाहायला भेटली, कारण की तुमचे खेळाडू देखील कम होते. सो त्या अनुषंगाने कुठंतरी मनावरती थोडंसं दडपण होतं. परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आई देवी कांबा टीमचा आत्मविश्वास 100% दोनावलेला आहे. धावपलकावरती धावा 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 12 धावा आपण पाहू शकाल. न्यू बॅटर डावकुरे हाताचा आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक, हो, पहिलाच बॉल इथे कार्तिकनं अगदी मोठ्या फटक्यानं कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बॉल पाहू शकाल. जितका वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त डॉट बॉलची समाप्ती ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला भेटतोय. भन्नाट वेग होता त्या ठिकाणी. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. रगरगत्या उन्हामध्ये आपण पाहू शकाल अगदी भारतीय नियमानुसार 1 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत आणि ही मॅच रंगती आहे. आणि हा बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. टॉपचे दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर डगआउटच्या आसऱ्याला. येस, टॉपचा बॅटर आपण विचार केला तर समीर आणि तदनंतर गणेश तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. मिडल ऑर्डरची थोडीशी समस्या इथे निर्माण करून दिलेली आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभमच्या वतीनं. इथे मात्र आपण पाहू शकाल तिकडे विकेटला चेंडू जरूर खेचला होता. पट्ट्यामध्ये बॉल आला नव्हता तितका काही व्यवस्थित. परंतु इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतनं इथे जर पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या. इथे शुभमचा आपण विचार केला तर फक्त आतापर्यंत एकच धाव खर्च करतोय आणि 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि एक सफलता त्याला मिळालेली आहे. 2 बॉल शिल्लक. इथे मात्र हा बॉल स्क्वेअर लेगला टर्न करायचा होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याची संधी आली होती, परंतु अगदी यष्ट्यांचा अचूक वेध मात्र घेतला नाही. एक धाव मिळाली. धावफलक 14. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय जास्त उष्णता आपण पाहू शकाल आणि खेळाडूंच्या अंगामध्ये देखील आपण पाहिलं तर थोडासा एनर्जी मात्र जो लॉस होत आहे. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी जसजशी सूर्य देवता मार्गस्थानाला जातील तसतशी खेळाडूंच्या आतमध्ये देखील ऊर्जा संचारेल, कारण की या मैदानावरती अगदी हवेचा वेग पाहायला भेटतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथे फटका चांगला आहे. दर्जेदार शॉट आणि चेंडू आवाक्याच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
घेतली होती त्या ठिकाणी अनिकेतने, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला काही बॉलला हातामध्ये सामावू शकला नाहीये. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटतो आणि या षटकाराच्या मदतीनं इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावफलकावरती धावा 20 धावा. 10.0 ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. आणि आता तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. तेजस स्ट्राईकवरती आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यांच्या वतीनं धावांचा विचार केला तर तेजसनं 4 4 धावा आतापर्यंत जमवलेल्या आहेत. आणि कार्तिक 7 धावांवरती खेळतोय. इथे लोअर फुलटास बॉल आडव्या बॅटनं वळवलाय. गॅप आहे मोठी, परंतु तिकडे ओहो वॉटर फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. थोडासा ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहूया. रगरगत्या उन्हामध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करता तर नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकाल. प्रयत्नांगी परमेश्वर. इथे कष्टाला पर्याय नाहीये या क्रिकेटच्या पटलावरती आणि कष्ट संघर्ष करावे लागतील जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे तर. काय जबरदस्त फिल्डिंग. आज जवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 22. पुढचा बॉल. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप शोधली आहे डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग आहे. दर्जेदार फिल्डिंग. आणि या फिल्डिंगच्या जोरावरती अनेक अशा संघांनी मॅचेस जिंकलेल्या आहेत. उदाहरण जर आपण पाहिलं तर अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकन संघ, जो संघ देखील चर्चित आहे फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये. परंतु सध्याच्या स्थितीचा आपण विचार केला तर भारतीय टीम देखील कम नाहीये. त्यांच्या देखील फिल्डिंगमध्ये अत्यंत जबरदस्त सुधार झालेला आहे. दर्जेदार कामगिरी सध्या तरी वर्ल्ड कपवरती त्यांचं आधिपत्य गाजलं. T20 वर्ल्ड कप. इथे मात्र हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. दर्जेदार हे पण क्वालिटीचा ब्रँड डेट षटकार. पाहिलं तर पुढे टाकला होता बॉल. थोडासा लेग स्टिकवरती बॉलला टाकण्याचा प्रयत्न केला होता पावलांवरती. परंतु तिथून हा बॉल उडवलाय मिस्टर कार्तिकनं. दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते व्हाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान. परंतु कार्तिकला काहीसा फरक पडला नाहीये. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पुढे पोहोचलेला आहे. 29 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि या बॉलमधील 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि धावगती जर पाहिली तर 10.0 ची आहे. उलव्या टप्प्याचा बॉल. इथे जबरदस्त फटका. लॉफ्टेड फ्लिक त्या ठिकाणी केलाय. स्वतःला गिरकी देऊन दर्जेदार शॉट एक्झिक्यूट केलाय. 4 धावांसाठी कार्तिकच्या बॅटमधून छन्नाटेदार चौकार. नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. इथे लोअर फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक ओ हो वॉट अ फिल्डिंग. वॉट अ कॅच. जबरदस्त कॅच पकडली. अगदी कडक कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवाजी एंटर झालेले आहेत. आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत. धावफलकावरती धावा 33 धावा लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 30 आपण पाहू शकाल आणि या षटकातील आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर आता 11.0 ची सरासरी शिवाजी स्ट्राईकवरती. ते पाऊस घेतला शिवाजीनं. ओ नो बॉल. नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. उघडा डोळे बघा नीट. हा असेल फ्री हिट. शिवाजी आहे समोर धष्टपुष्ट आहे. इथे मनगटाचा वापर करावा लागेल
शिवाजीच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? इथे तो फटका एक्झिक्यूट केलाय. जशी मागणी तसा पुरवठा. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी शिवाजीच्या बॅटमधून हा षटकार. 40 धावा धावफलकावरती. 20 धावा खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. आता शेवटचं हाणामारीचं षटक आणि या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर मानस. मानस गोलंदाजी मार्कवरती आहेत. यस पाणी द्यायचं आहे. पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी कोणत्याही क्षणी आपण करू शकणार आहोत. 40 धावा धावफलकावरती इथे लागलेले आहेत. आणि पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. पाण्याच्या मागणीचा आपण विचार केला तरी कोणत्याही क्षणी तुम्ही ती मागणी करू शकाल. आणि ती मागणी आयोजकांच्या वतीनं पूर्तता केली जाईल. गरजेचं आहे. या रखरखत्या उन्हामध्ये एक खेळाडू धावत असतात. धावत असताना अगदी एनर्जी त्यांच्या अंगातून जात असते. त्या अनुषंगाने पाण्याची फार गरज असते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 40 लागलेल्या आहेत. थोडासा लेखाजोखा जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेतनं तब्बल 12 धावा खर्च केल्या. 2 सफलता त्याला मिळाली आहे. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर शुभमनं 8 खर्च केल्या. सफलता त्याला मिळाली नाहीये. ते षटक चांगलं राहिलं. अगदी ऑस्ट्रेलियन नीती त्याने वापरली. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर यांनी मात्र तब्बल 20 धावा खर्च केल्या. सफलता त्याला मिळाली. परंतु तिथून मात्र अगदी चांगल्या धावा पाहायला भेटल्या. बॅटिंग करत असताना जय बजरंग उशीद संघाच्या वतीनं. मानस गोलंदाजी ट्रॅकवरती हाणामारीच्या या षटकामध्ये आपण पाहू शकाल. आता मानस किती धावा देईल हे नक्कीच पाहायला भेटेल. समोर बॅटर आहे आपण पाहू शकाल तेजस. हो तेजसनं इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दरम्यान आणि फलंदाज तेजसच्या खेळीचा अंत झालाय. त्या प्रकारची चूक नाहीये. चौथा गडी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की धावा एकवटणं फार गरजेचं आहे. 50 प्लस जाणं फार गरजेचं असेल. कारण की या रगरगत्या उन्हामध्ये पुढच्या इनिंगमध्ये मात्र येणाऱ्या बॅटरवरती थोडंसं दडपण असू शकेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आलेले आहेत. निरंतरता कायम ठेवली आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मानस. इथे मात्र आपण पाहू शकाल हा बॉल मानसचा हा बॉल अगदी आपल्याला पंत नक्कीच त्या ठिकाणी सांगतील. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटते. वाईट प्लस वन म्हणजे अशा 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल आता 42 आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मानस पुनश्च तयार आहे. इथे मात्र हा बॉल नक्कीच मुकेश गायकर सर वळतायत. त्या दोन्ही हा समांतर करतायत. वाईट बॉल. धाव फलकावरती थोडासा भर केला जातोय. 43 लॉस ऑफ 4 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या या सत्रामध्ये आपण पाहू शकाल हवेचा गारवा थोडासा जाणवत आहे या मैदानावरती देखील. कारण की अगदी झाडवल आहे आजूबाजूला. आणि इथे पुनश्च आपण पाहिलं हा बॉल वाईट. अगदी खराब गोलंदाजी आपण मानसच्या वतीनं पाहिलीत. कारण की या स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचा काळीज असतं. थोडंसं धाडस दाखवणं फार गरजेचं आहे मानसला इथे देखील. इथे खराब बॉल. हा बॉल आपल्याला पाहायला भेटतो नो बॉल. मानसच्या
मनाची स्थिती फार आता बेकार झालेली आहे. कॉन्फिडन्स थोडासा लो या ठिकाणी होत आहे मानसचा. तो कॉन्फिडन्स वाढवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आत्मचिंतन करावं लागेल आता. नो बॉल उघडा डोळे बघा नीट हा असेल फ्री हिट. आता मानसला इथे मात्र हा बॉल काही करून डॉट बॉल काढण्याची आवश्यकता असेल. ही स्थिती असते कारण की बिमारी फार वाईट असते आणि क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला ही जर बिमारी लागली तर त्या गोलंदाजीची काय मात्र खेळ नाहीये. इथे मानसला कमबॅक करावा लागेल. हो इथे मात्र हा बॉल आपण पाहू शकाल वाईट बॉल. सातत्यानं आपण म्हणतोय मित्रांनो की क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे. तुमची मानसिकता हे उंचावणं फार गरजेचं आहे. कालच्या दिवसाला विसरून आजच्या दिवसाची सुरुवात या क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही जर दमदार कराल तर कुठेही जा तुम्हाला मरण नाही. तुम्ही आत्मविश्वास जागवणं फार गरजेचं आहे. आपली दिलेला बॉल टर्न केलाय बॉल तिकडे मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे दर्जेदार पाहायला भेटलं. परंतु इथे मात्र 2 धावा नक्कीच पाहायला भेटतील. आज आई गावदेवी कांबा संघाच्या वतीनं फिल्डिंग जी आहे ना ती दर्जेदार पाहायला भेटली आहे. परंतु गोलंदाजीचा आपण विचार केला तर कुठेतरी गोलंदाजाने निराशा पदरी आणली आहे. आणि आतापर्यंत या ओव्हरचा आपण विचार केला तर मानसचे 2च बॉल आतापर्यंत झालेले आहेत आणि इथून धावा जर आतापर्यंत पाहिलं तर अगदी 4 वाईट आणि 1 नो बॉल त्यांनी टाकलाय. मागणं षटक ठरू शकेल. कमबॅक होईल का मानसचा? हो इथे टॅप केलाय बॉल अगदी मानस चेंडूवरती आलाय. चेंडूवरती येत असताना फक्त एकच धाव इथे खर्च झाली. या एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. आता 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अडचणी वाढलेल्या आहेत. आई गावदेवी कंबा टीमच्या इथून मानसला काहीशे डॉट बॉल टाकणं फार गरजेचं असतील. इथे फटका चांगला आहे. परंतु पाहावं लागेल लॉंग ऑनच्या दरम्यान खेळाडू तिथे उपस्थित चूक होणार नाहीये. आज आई गावदेवी कांबा संघाचं क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे आणि इथे फलंदाज बाद. म्हणून काही सूर्याचं अस्तित्व संपत नाहीये. हा खोलवर टप्प्याचा बॉल. हा दर्जेदार बॉल परंतु तिथे मात्र आता मात्र फिल्डिंगची साथ मिळाली नाहीये मानसला आणि हा येतोय चौकार. परंतु इथे या मॅच मध्ये मानसला आता काय शिकायला मिळालेलं आहे ती अनुभवाची शिदोरी पुढील येणाऱ्या काळामध्ये कशी ठरेल त्याच्याकरिता हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. धावफलक जाऊन पोहोचलेले धावफलकावरती धावा 54 लागलेले आहेत. आता बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. हो व्हॉट अ बॉल. हा बॉल परंतु वाईड आहे. असं वाटलं होतं की बॉल तिथे मात्र डॉट जाईल परंतु लेग साईड लेग स्टंप बॉल जात असताना हा वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्येत थोडासा भर. 55 धावा धावफलकावरती. आई गावदेवी काम्मा संघाचे समर्थक कदाचित हे षटक देखील विसरणार नाहीयेत. मानस. हो, इथे मात्र हा बॉल चांगला पाहायला भेटतो. इथे विकेट देखील बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. मानसचा हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. आता मानस या बॉलवरती थोडासा निरंतर अभ्यास करेल यात शंका नाहीये. कारण की भरपूर काही तर या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ जो मात्र समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस इथे बॅटिंग करत असताना जय बजरंग उशीद या टीमनं धावा जोडलेल्या आहेत तब्बल 54 आणि जिंकण्याकरिता 55 धावांची गरज आहे.
चला तर या ठिकाणी आपण पुढील 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जय बजरंग उशीद या संघाने. तर नक्की थोडासा करेक्शन आपण करतोय. येस, इथे मात्र 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय केस जीवदानी आणि आई गावदेवी आपटी. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आई गावदेवी आपटी संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. आपटी संघाचे संघनायक पराग. परागची खेळी देखील आपल्याला पाहायला भेटेल. चला केस जीवदानी संघ आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि हा टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कल्याण युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजय दादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकीचा कॉल करतोय. कोण असेल टॉस का बॉस हे आपल्याला पाहायला भेटेल. छप्पन्न धावांच्या लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहू शकाल जय बजरंग उशीद या टीमनं चांगली बॅटिंग केली. आई गावदेवी कांबा संघाच्या गोलंदाजांना आज खऱ्या अर्थाने निराशा दाखवली, परंतु बॅटिंगचा आपण विचार केला तर बॅटिंग दमदार आहे. परंतु क्रिकेट हा जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला खेळ आहे. सातत्याने रंग बदलणारा खेळ आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला भेटत आहे. इंग्लंडमध्ये जरूर जन्म झाला या क्रिकेटचा, परंतु अगदी लहानच मोठं केलंय भारतानं या खेळाला. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर या क्रिकेटचा जलवा आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आपण अनुभवतोय या ठिकाणी स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित जय बजरंग मानिवलीपाडा चषक 2026 चा हा थरार. ही मॅच नंबर आपण पाहू शकाल तिसरी. त्यानंतर के एस जीवदानी आणि आई गावदेवी आपटी अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. आई गावदेवी आपटी संघ आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आई गावदेवी काम्मा संघाच्या वतीनं दोन धुरंधर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये झालेले आहेत, आलेले आहेत. त्यांच्यावरती तब्बल 56 धावांचं कर्ज लादलेलं आहे. आणि हे कर्ज फेडण्याकरिता अडचण वाढावे, ही अडचण वाढवण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेश, हा विघ्नेश आहे. आणि तो विघ्न इथे करेल का, विघ्न टाकेल का या मॅच मध्ये या दोन्ही सलामीच्या बॅटरांवरती. फोर्थ विकेटनं जाईल, राऊंड विकेटनं जाईल. पहिलाच बॉल, अगदी जसा नाव आहे तसं उदाहरण पेश केले मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटला, दर्जेदार वेग भन्नाट आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान योगेशजी बनकरी यांनी 3 बॉलला 3 षटकार जर ठोकले संजय शेलार यांच्या वतीनं,
₹3535 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात है! इथे खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा बॅक टू दी बॉलर विघ्नेश फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार फिल्डिंग. व्हॉट फिल्डिंग! 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि हे 2 डॉट बॉल इथे आलेत. आता उरलेले 22 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे. विघ्नेश पुनश्या गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे कट केला बॉल. गतीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. फाईन लेग थर्ड मॅन. तिथे मात्र आपण पाहू शकाल अगदी शेवटच्या मोमेंटला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोहोचला होता. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर जो धावांचा सुका पडला होता, अकाल पडला होता, थोडासा भरून काढलेला आहे या ओव्हरमध्ये. 2 धावेनी झालाय श्री गणेशा. 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. असा बॅटर आपण विचार केला तर आदेश आतापर्यंत 2 डॉट बॉल त्यांनी खेळले आणि या तिसऱ्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. इथे बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. काय गोलंदाजी आहे! काय गोलंदाजी आहे! दर्जेदार, दर्जेदार. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहू शकाल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे देखील काय दर्जेदार फील्डिंग आहे. विघ्नेश अगदी आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या समोर येत असताना अगदी मिडल पर्यंत आला होता क्रीजच्या. काय फील्डिंग आहे! दर्जेदार फील्डिंग. धावफलक 3 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे आणि मागील इनिंगमध्ये गावदिवी गांबा संघाचे गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करत होते त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी जय बजरंग उशीत. आणि दरम्यान 3 चेंडू 3 षटकार जर राहिले तर निलेश भाऊ शेलार यांच्या वतीनं ₹3535 कॅश प्राइज असेल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा दर्जेदार षटकार. आणि दरम्यान इथे आपण पाहू शकाल आणि इथे आपण पेनल्टीच्या 2 धावा ऍड करत आहोत. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश दादा बनकरी यांनी जर 3 बॉलला 3 षटकार ठोकले तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांच्या वतीनं ₹3535 कॅश प्राइज दिलं जाईल. इथे जबरदस्त फटका उचललाय बॉलला. जबरदस्त पिक केलाय. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रायन टेट षटकार. सो मच आणि दरम्यान बँकॉक जाण्यासाठी तिकीट देखील 3 बॉलला 3 षटकार आले तर दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश दादा बनकरी यांनी जर हा कारनामा केला तर दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांच्या वतीनं हे प्राइज अनाउन्समेंट केलेलं आहे.
क्या बात आहे! दरम्यान इथे मात्र आपल्याला चौकार पाहायला भेटतोय. तिला या ठिकाणी आपण पाहू शकाल इन अॅन ॲक्शनमध्ये हे होत असतं. ज्यावेळेला ॲज अ सीनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी करत असतात, त्यावेळेला तरुण खेळाडूंच्या मध्ये देखील ऊर्जा संचारत असते. इथे मात्र जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट! परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे मात्र फलंदाज बाद होतील. लागत आहे ॲक्शन रिप्लेमध्ये. आता समीकरण जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 14 मध्ये 34 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल योगेश दादा बनकरी इन अ ॲक्शन मध्ये आहेत. न्यू बॅटर अनिकेत. इम्प्रोवाइज अल्टी-पल्टी आणि बॉल ट्रॅव्हल केलाय 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार होतोय कल्टी. चौकार. देखील लवकर संपवायची आहे मिस्टर अनिकेतला. त्या अनुषंगाने ही फटकेबाजी सुरू आहे. आता 13 मध्ये 30 धावांची गरज आहे. समीकरण उधळवून लावण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. सातत्याने या परिसरामध्ये देखील चांगला खेळ आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला भेटलेला आहे. पुढील बॉल आपण पाहूया. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च केतन तयार आहे. समोर अनिकेत. हो, इथे हा बॉल दर्जेदार आहे. काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. अगदी स्वीप एक्झिक्यूट करायचा होता दरम्यान परंतु इथे मात्र हा डॉट बॉल आणि या दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे 26 आणि जिंकण्याकरिता 12 चेंडू 30 धावेची आवश्यकता. पुढील मॅच के एस जीवदानी आणि आई गावदेवी आपटी अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. ही मॅच देखील दमदार होऊ शकेल यात शंका नाहीये. षटक क्रमांक तिसरं आपण प्रगतीपथावरती पाहू शकाल. आता 12 मध्ये 30 धावांची गरज असताना चेंडू सुपूर्द केलेला आहे गोलंदाज शिवाजी यांच्या हातामध्ये. फटकेबाजी देखील जबरदस्त केली आहे मागील इनिंग मध्ये. शिवाजी बॅटरचा विचार केला तर दर्जेदार बॅटिंगच्या वतीनं कामगिरी आहे. परंतु आता इथे गोलंदाजाच्या वतीनं चांगली कामगिरी करावी लागेल कारण की इथे तुमच्या समोर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्याकरिता. मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईकला बॅटर पाहू शकाल. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष योगेश दादा बनकरी इन अन ॲक्शन मध्ये. हो, खोलबट टप्प्याचा बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटलाय आणि इथे मात्र दुसऱ्या बाजूला हॅलो हॅलो
हॅलो, 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 हॅलो. हॅलो. थँक यू सो मच. थोडासा तांत्रिक बिघाड आणि पुनःशा आपण या ठिकाणी जॉइन झालेले आहोत. 10 बॉल शिल्लक आणि 28 धावांची गरज. ते ड्राईव्ह पाहायला भेटतो आपल्याला लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बैठक मारली आहे. अगदी चांगली बैठक त्या ठिकाणी मारली. फक्त एकच धाव इथे खर्च झाली आहे. आता 9 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 3 बॉल फार महत्त्वाचे असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर शिवाजी ते मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. 3 बॉलमध्ये काही समीकरण वेगळं पाहायला भेटेल का? की इथून बॅटिंग करणार टीम आई गावदेवी खप्पा टीम मोठे फटकेबाजी करेल का? आता 9 बॉल 27 ची गरज. तर इथे 4 येस 4 बॉल झालेले आहेत. तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती 1 धाव, 3 धावा. या 3 चेंडू झालेले आहेत. आणि धावा इथे जर आपण पाहिलं तर तर जिंकण्यासाठी येस करेक्शन थोडंसं सुरू आहे. परीक्षण करत आहोत आपण दरम्यान हा बॉल चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावा झालेल्या आहेत धावपलकावरती आपण 34 धावा झालेल्या आहेत. आता 8 बॉल आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला या 4 धावांसाठी अनिकेत अनिकेतच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. 8 मध्ये 22 धावांची गरज. मॅच मध्ये रोमांच इथे मात्र निर्माण झालेला आहे. मिस्टर अनिकेत तो मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. इथे खोलवर टप्प्याचा बॉल मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दरम्यान तिथे ओहो फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू 4 धावांसाठी हा चौकार पाहायला भेटतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 38 आकड्यावरती आणि विजयाचं समीकरण आता 7 मध्ये 18 धावांची गरज असेल. जबरदस्त बॅटिंग आणि केच्या वतीनं आपण पाहिले तर अगदी बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेले आहेत. इथे फटका चांगला आहे. दीपेक्षा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती लागलेत आणि विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चला ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी घेत आहोत.
थोडासा लेखाजोखा आपण देखील करूया. थोडासा पोस्टमॉर्टम आपण गोलंदाजीचा करूया. इथे जर पाहिलं तर फार गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर इथे 9 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 10 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा पाहायला भेटल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 14 धावा. आणि आता या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. दोन्ही दोन्ही अनिकेत नावाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत बेलवले आणि अनिकेत इंदुरीकर इंदुलकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि दरम्यान अभि केडे यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आई गावदेवी कांबा या टीमला. शुभेच्छांचा वर्षावा आहे जरूर, परंतु इथे आपण जर पाहिलं तर आता 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 16 ची गरज. आणि आपण थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेत आहोत. दुपारचं सद्र रगरगत्या या उन्हामध्ये मॅच नंबर तिसरी आपल्याला पाहायला भेटते, जी आजच्या दिवसातील तिसरी आणि या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच के एस जीवदानी आणि आई गावदेवी आपटी या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चला या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे. 6 बॉल 16 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्याकरिता. 6 मध्ये 16 ची गरज आहे. राईगला आपण पाहू शकाल इंदुलकर अनिकेत त्याची बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला भेटली. दरम्यान आतापर्यंत त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर तब्बल 14 धावा आतापर्यंत त्यांनी ठोकलेल्या आहेत. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया तेजस. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. मध्ये 16 ची गरज ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस इंटरनॅशनल मध्ये आहे. 6 मध्ये 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच मध्ये काय होईल अजूनही हे या मॅचचा विचार केला तर अगदी 50-50 चा मामला या मॅच मध्ये आहे. काही घडू शकेल. अति दक्षता विभागामध्ये हा सामना जरूर गेलेला आहे, ही मॅच गेलेली आहे. कारण की कोणत्याही क्षणी काही घडू शकेल. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. परंतु मिस्टर अनिकेत इंदुलीकर याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येत आहेत. अपेक्षा असेल त्याच्या चाहत्यांना देखील की अनिकेतच्या बॅटमधून चांगल्या धावा येतील. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. बॅटची कट लागून बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू मात्र चाललाय 4 धावांसाठी हा चौकार. अनिकेतला गतीचा देखील चांगला फायदा भेटला त्या ठिकाणी. थर्डमॅन दूर होते. बॅकवर्ड पॉइंट देखील थोडेसे दूर होते. गॅपमधून अगदी पॉइंट गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. इथे 5 मध्ये आता 12 ची गरज. अनिकेतमध्ये क्षमता आहे मोठे फटकेबाजी खेळण्याची आणि तो मात्र या ठिकाणी लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. 5 मध्ये 12 धावांची गरज आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी दिलेला आहे. उरलेले 5 बॉलमध्ये 12 ची गरज आहे. पुनश्च तेजस अनिकेतसाठी डेड बॉल आपल्याला पाहायला भेटते. थोडंसं विचार डोक्यामध्ये सुरू आहे. इथे फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे अनिकेतला इथे दुसरे धावेसाठी केलेत आणि 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव इथे देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दर्जेदार. जिथे फक्त एकच धाव होती तिथे अजून 2 धावा बहाल केल्या गेल्या. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं तर अगदी तरड्या पडणारा, रंग बदलणारा खेळ आपण पाहू शकाल. आणि या मॅचमध्ये एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धाव आता या मॅचमध्ये सोन्यासारखे झालेले आहे. सोन्याला कुठेही ठेवा, गटारामध्ये ठेवले तरी तीच किंमत आणि तिजोरीमध्ये ठेवले तरी तीच किंमत. आता बॉल शिल्लक आहेत. आपण पाहू शकाल 4 आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. 4 मध्ये 9 धावेची गरज या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. थोडंसं वादळ देखील आता मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. हे वादळ मात्र काय सांगून जाईल येणाऱ्या पुढील काही बॉलमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पुढील टीम करिता इन ऍक्शन मध्ये आई गावदेवी आपली टीम देखील सज्ज आहे. त्यांच्या अगेन्स्ट के एस जीवदानी टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. आपली दिलेला बॉल त्याला चांगला कन्वर्ट केला फटक्याने. खाली जागा विकेट एरिया 4 धावांसाठी दर्जेदार डाबर च्यवनप्राश हा चौकार. एका नावाचे 2 खेळाडू होते. तो त्या अनुषंगाने देखील उत्कंठा लागली होती की फटकेबाजी करतोय कोण. दरम्यान अनिकेत इंदुलकर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहे. आणि दरम्यान आता 3 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 3 मध्ये 15 ची गरज. आता स्ट्राईकला बॅटर आहे अनिकेत बेलवले, जो मात्र स्ट्राईक वरती आहे. 3 मध्ये 15 ची गरज ही मॅच जिंकण्याकरिता. इथे मात्र पाहू शकाल फटका थोडासा सेफ जागेमध्ये जरूर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. स्कोर इज लेवल. आता 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. काही जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलंय. अनिकेत या दोन्ही अनिकेतनं चांगली बॅटिंग केली आहे. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना नागेश, त्यानंतर आपण पाहिलं तर योगेशदादा बनकरी यांचा देखील चांगला खेळ पाहायला भेटलाय. तब्बल या मॅच मध्ये 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग काही गावदेवी कांबा संघाने. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र दाखवत असताना शेवटच्या मोमेंटला मॅच झाली फिनिश आणि मॅच इथे जिंकले आई गावदेवी कांबा या टीमनं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई गावदेवी कांबा टीम आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष योगेश दादा बनकरी. त्याचप्रमाणे हार्ड लक, टफ लक, जय बजरंग उशीत.